जय जगदंब. आपण पाहिलं, शुकाचार्यांचा जन्म झाला आणि गुरुगृही जाऊन शुकाचार्यानं शिक्षण पूर्ण केलेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत शुकाचार्य आले. शुकाचार्यांना परत आल्यानंतर आमच्या व्यासांनी म्हटलं की शुका, आता तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. त्यावेळेस शुकाचार्यांनी नकार दिला. ते म्हणाले, पुत्रा, तू आता विवाह कर आणि गृहस्थाश्रम स्वीकारून तू पित्तर यांना उद्देशून यज्ञ कर, मनोहर पत्नीचा स्वीकार कर आणि मला ऋणमुक्त कर. कारण निपुत्रिकाला सद्गती नसते रे. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त होत नाही. आणि म्हणून गृहस्थाश्रम धर्माचा अवलंब करून मला सुखी कर. हे भाग्यचे पुत्रा, माझी ही इच्छा आहे ती तू पूर्ण कर. व्यास म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करणारा हा गृहस्थाश्रम हाच उत्तम आश्रम धर्म आहे. शुकाचार्य अत्यंत ज्ञानी, गुरुकडे उत्तम अध्ययन झालं होतं. ते म्हणाले, हा देह अज्ञानाने या जगात सुख मानून स्वतःला विषयात गुरफटून घेतो बाबा. विवाह केल्यानं कोणाचं कल्याण झालं? म्हणून मला गृहस्थाश्रम नको. त्यापेक्षा ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करून मी आनंदात राहील. घर गृहस्थी विवाह म्हणजे साधनेत बाधा. व्यास म्हणाले, संसारानं कुणाचं कल्याण झालं बेटा? अरे, अनेक साधू संतांनी विवाह केला, गृहस्थाश्रम धर्म पाळला आणि ते मुक्त झाले. पुंडलिकानं पत्नीसह आईवडिलासह संसार केला. विदुरानं सुलभासह संसार केला. तुकाराम महाराजांनी 2 बायकासह 2 पत्न्यासह संसार केला. पांडवांनी संपूर्ण कुटुंबासह संसार केला. याज्ञवल्क्यांनी 2 पत्न्यासह संसार करून ते मुक्त झाले. ही सृष्टी भगवंतांनी निर्माण करून सृष्टीची उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे दिलं. जर गृहस्थाश्रम वाईट असता तर ब्रह्मदेवाला प्रजा उत्पन्न करा असं सांगितलंच नसतं. आणि ब्रह्मदेवानं प्रजा उत्पन्न केलीच नसती. लक्षात ठेवा, गृहस्थाश्रम धर्म म्हणजे प्रभू इच्छा आहे. गृहस्थाश्रम धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. संसाराची आसक्ती सोडा, संसार करत करत प्रभूची आसक्ती जोडा, हे तत्व आहे. आणि ज्ञानी भक्त संसारात राहून संसार करून धुतल्या तांदळासारखा राहतो. जसं कमलदल पाण्यामध्ये राहून त्याला पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष संसारात राहून त्याला संसाराची आसक्ती तो टाळतो. योग्य वयात योग्य आचरण याला धर्म म्हणतात. आणि पुरुषार्थामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या चारींना मान्यता आहे. संसारात अर्थ काम यातच गुरफटून न राहता प्रभूचं स्मरण ठेवा, हे सर्व संतांनी सांगितलं, सगळ्या महंतांनी सांगितले. आणि सगळ्या संतांनी महंतांनी अशाच प्रकारे संसार केला. संसार करून त्यांना वैकुंठ प्राप्ती देखील झाली. अनेक संतांची उदाहरणं आहेत. तुकाराम महाराजांचं आहे, एकनाथ महाराजांचं आहे, सावता माळीचं आहे, चोखामेळाचं आहे, गोराबा कुंभाराचं आहे. हे सगळे संसारी संत होते. त्यांनी संसार नेटका करून परमार्थ केला. विषयात ते आसक्त झाले नाही. देहाने प्रपंच केला पण मनाने ते परमार्थात राहिले. आणि त्यांना आसक्ती होती ती संसाराची नाही तर परमेश्वर भेटीची. म्हणून पक्षाप्रमाणे संसार करावा. संसार गुरफटून राहू नये. संसार करा पण धर्मशाळा माना या संसाराला.
धर्मशाळेत आपण किती काळ राहतो? 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, संपलो. तसं या जीवनाचं आहे. या जीवनातला हे जीवन क्षणभंगूर आहे, पाण्याचा बुडबुड आहे. पक्षी आपल्या पिलांना किती काळ संरक्षण देतात, किती काळ त्याची काळजी घेतात. अहो, त्याला उडता आलं की ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि संसारात गुरफटून पडत नाही. म्हणून पक्षाप्रमाणे संसार करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या काळी पाहुणा घराशी आला की तो बाहेर तुमच्या मोठ्या हॉलमध्ये झोपायचा, बैठक म्हणायचं त्याला पूर्वी, आणि सकाळी उठून निघून जायचा. त्या पाहुण्यासारखे तुम्ही आम्ही आहोत, काही काळ या घरात राहणारे आहोत. मग पाहुण्याप्रमाणे वागा. पाहुणा घराशी आला, प्रातःकाली उठून गेला, तैशी वर्तावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. पूर्वी पथिक ह्या एस-टी वगैरे नव्हत्या, पायी वाटचाल करायची. वाटचाल रात्री मुक्कामाला आला म्हणजे त्या घरातली गृहिणी त्याला भाजी भाकरी द्यायची, तो खायचा आणि त्या बाहेरच्याच खोलीमध्ये मोठमोठे जे वाडे होते, मोठ्या त्या वाड्यामध्ये बाहेर झोपायचा. सकाळी उठलं की समोर हातपंप किंवा विहीर असायचा, त्या विहिरीत तोंड द्यायचं, निघून जायचा, संपलं. पाहुणा घराशी आला, प्रातःकाल निघून गेला, झालं. तसं संसारामध्ये तुम्ही पाहुण्यासारखं वागा. काही काळ तुम्ही इथं राहणार, लक्षात ठेवा. ग्रहसूत दारा असू दे पसारा, नको थारा आसक्तीचा. मुलगा, सून, सगळं सगळं ठीक आहे म्हणा, आणि त्याच्यामध्ये आसक्त होऊ नका संसारात. म्हणून गृहस्थाश्रमात मनाची प्रसन्न ठेवा. आणि ही एक मोठी योग साधना आहे, गृहस्थाश्रम करत करत परमार्थ प्राप्त करणं. मन विचलित होणार नाही, अपेक्षा भंगाचं खेद होणार नाही, कुठलीही चिंता किंवा कुठलं दुःख होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते बघा. आणि मन कसं प्रसन्न राहील हे पाहावं लागतं. आपल्या मनासारखी गोष्ट घडली की आपण सुखी होतो, आणि मनाविरुद्ध घडली की दुःखी होतो. म्हणून जग हे मायावी कोड आहे बघा. या माया मोहातून कसं मुक्त व्हावं ते महत्त्वाचं आहे. पक्षाचं बघा, पक्षी कधीच हे कोड जर तुम्हाला सुटायचं असेल तर एकच अहंता ममता कामरा रहित निर्मोही व्हा, तुमच्या संसाराचं कोड सुटेल. नाथ महाराज म्हणतात, कोड सुटायचं असेल तर पक्षाप्रमाणे राहा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, अजिबात गुंतून राहत नाही. हां, अंगणात उतरतो, चारा पाणी घेतून उडून जातो. लक्षात घ्या, जो संसारात अडकला तो अडकलाच. माझं घर, माझा संसार, माझे मुलं, माझ्या सुना, माझे नातू, माझी पत्नी. जीव हा पक्षाप्रमाणे मुक्त आहे, पण तो या संसाररूपी मायेमध्ये गुंततो आणि स्वतःच बद्ध होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त आहे पण माझं माझं म्हणून तोच बद्ध होतो बघा. आणि म्हणून संसार कसा करावा, तर संसार पक्षाप्रमाणे करावा. पिलाला उडायला आलं की ते त्या पिलाकडे लक्ष देत नाहीत, संपली जबाबदारी त्याची. आणि पक्षाला उद्याची चिंता नाही हो, सायंकाळची चिंता नाही. तो म्हणतो ज्यानं चोच दिली तो चारा देणारच. म्हणून पक्षापासून या गोष्टी शिका बघा. लक्षात घ्या, पक्षाला उद्याची मुळी चिंता नाही, आणि आम्हाला नित्य उठून या खावयाची चिंता. सगळ्या भगिनींना प्रश्न पडतो, सकाळी काय करावं, दुपारी काय करावं, रात्री काय करावं. नित्य उठून या खावयाची चिंता, आणि खाटल्यावर पडता सर्वव्यापी चिंता, सगळ्या जगाची चिंता लागते. पक्षाला रॅशन कार्डची गरज नाही, आधार कार्डची गरज नाही, गॅस कार्डची गरज नाही, काही नाही, कुठलीच चिंता त्याला नाही. आणि म्हणून ही चिंता तुम्ही आम्ही सोडायला पाहिजे. म्हणून संसार जिंकावा कसा, तर संसार हे कोड आहे. हा जिंकण्यासाठी तुम्हाला गृहस्थाश्रम यशस्वी करता आला पाहिजे, आणि त्याप्रमाणे गृहस्थाश्रमात वागायला पाहिजे. म्हणजे हा मनुष्य भवसागर तरून जातो. आणि म्हणून हा कशा रीतीनं तुम्ही संसार जिंकावा, याकरता या श्रीमद देवी भागवतामध्ये हे प्रकरण आलेले आहे.
शुकाचार्यांनी ग्रहस्थाश्रम उत्तम कशा रीतीने केला आणि कशा रीतीने ते मुक्त झाले हे तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी निमित्त शुकाचार्य आहेत. पण खरा हा उपदेश सगळा तुम्हा आम्हाला आहे. जसं गाय वासराचं उदाहरण देतात की गाय ही वासरासाठी दूध देते, पण आपण त्या वासराला पिऊ देतो का? आपण गायीनं दूध द्यायला प्रारंभ केला, तिची कास मोठी झाली की लगेच आपण त्या वासराला आखडून टाकतो आणि सर 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 त्या कासेमधलं त्या स्तनातलं सगळं दूध काढून घेतो आणि मग त्याला सोडतो. त्याला काय मिळतं? खरं दूध त्या वासरासाठी आहे, परंतु इथे वासरू निमित्त होतं. तसं या ठिकाणी हा खरा उपदेश शुकाचार्याला असला तरी शुकाचार्य निमित्त आहेत. खरा हा उपदेश तुमच्या आमच्यासाठी की कशा रीतीनं तुम्ही संसारात राहून कशा रीतीनं विधेय अवस्थेत जावं, कशा रीतीनं भुक्ती मुक्ती प्राप्त होते. कारण हा भुक्ती मुक्ती देणारा ग्रंथ आहे. संसार रूपी भोगातून भोगत भोगत तुम्हाला मुक्त कसा होता येईल याचं उत्तम मार्गदर्शन व्यासांनी या ग्रंथात केलेलं आहे. म्हणून हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे, संसारिकाचा ग्रंथ. संसारिकानं पक्षाप्रमाणे संसारात राहावं आणि अशा रीतीने हा संसार त्यांनी जिंकावा. जसं पाण्यामध्ये पद्मपत्र कमलदल राहतं, पण पाण्यात राहून त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, तसं तुम्ही संसारात राहा आणि संसारात राहून तुम्ही या संसाराचा स्पर्श होऊ देऊ नका. मन संसारात आसक्त होऊ देऊ नका, आसक्त होऊ देऊ नका. त्यासाठी अंबरीश राजा होता, स्वतः पत्नी होती, संसार होता, मुलं होतं, बाळ होतं, ग्रहस्थाश्रम त्याचा उत्तम होता, राज्याचा कारभार तो पाहत होता. पण तो हे सगळं करून नामानिराळ होता. का? तर ते दिसत होते वागताना, पण तो ते देहानं संसार होत होते, पण मनानं परमेश्वराजवळ होते. ते वर्तत दिसती देही, पर ते देहीना माझ्या ठाई आणि तयाच्या हृदय मी समुद्र असे. अरे भगवंत म्हणतो ते वागताना अंबरीश राजे भूतला तुमच्याबरोबर राजा वाटत होते, पण ते मनानं माझ्याच जवळ होते, मी त्यांच्या हृदयात होते. म्हणून घर गृहस्थी राज्य कारभार तो चालवत होता, परंतु तो नुसता देहाने दिसत होता, तो मात्र मनानं परमेश्वराच्या ठिकाणी होता अंबरीश राजा. तसं तुम्ही देहानं त्या संसारात राहा आणि मनाने परमेश्वराजवळ राहा. आणि म्हणून त्याची जी एकादशी होती ती 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11 मन यांच्या सहाय्यानं तो भगवंताची उपासना करत होता. म्हणून त्याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे जवळ बसणे. पण या उपवासामध्ये 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 1 मन पाहिजे बघा. आता संसारात कोणाप्रमाणे चालायचं? संसार हा नावेप्रमाणे करावा, जहाजाप्रमाणे. हे बघा, नाव पाण्यावर चालते, पण पाणी नावेत ती येऊ देत नाही. आणि एकदा नावेत पाणी आलं की नाव बुडणार. तसं तुम्ही संसारात नावेप्रमाणे राहा, पण संसार तुमच्या मनात त्या पाण्याप्रमाणे घुसू देऊ नका. तुमच्या मनात जर संसार संपला आला की झालं, तुम्ही त्या संसार सागरात बुडून जाल. आणि म्हणून संसार जो करायचा तो त्या नावेसारखा करावा. लक्षात घ्या. मनात त्या जडभरताच्या हरिण बसलं की हरिणाचा जन्म मिळाला. मग कुत्रं पाळा, पण कुत्र्याला मनात ठेवू नका. मनात ठेवलं की संपलं. आपण पाहिलं, हरणाचा लळा लागला ना हरिण मनात ठेवलं की पुढचा जन्म हरणाचा झाला. आणि म्हणून लक्षात घ्या, मन महत्वाचं आहे. एकदा एक गुरु शिष्य नदीच्या किनाऱ्यावर आले. संध्याकाळची वेळ, सायंकाळची वेळ होती. नदीला खूप पाणी आलेलं होतं. एक स्त्री आली होती, ती बालकाला घरी ठेवून आलेली होती. आणि ती त्या गुरुंना म्हणाली की महाराज, मला पोहता येत नाही, माझं बालक घरी आहे, कृपया मला पलीकडच्या तीरावर जाण्यास मदत कराल का? गुरुने तिला खांद्यावर घेतलं, तिला घट्ट धरायला सांगितलं आणि पोहायला सुरुवात केली. पाठोपाठ शिष्य पोहत निघाला. आणि नदीपार झाल्यावर
ती स्त्री निघून गेली. रात्री झोपताना शिष्य गुरुला म्हणाला, महाराज, आपण त्या सुंदर स्त्रीला खांद्यावर का घेतलं? तिचा तुम्ही स्पर्श टाळायला पाहिजे. गुरु म्हणाले, अरे माझ्या खांद्यावर ती केव्हाच उतरली, पण तुझ्या मनातून मात्र ती अजून उतरलेली दिसत नाही. मी केवळ तिचा भारवाहक होतो आणि ते भारवाहकाचं काम मी केलं. त्यात माझी वासना मुळीच नव्हती. तुझ्या दृष्टीनं मात्र ती स्त्री दिसत आहे, याचा अर्थ तुझ्या मनात तिनं घर केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ती घर करून बसलेली आहे. म्हणून मन स्थिर करण्यासाठी अनावश्यक गोष्टी मनातून काढायला पाहिजे आणि ते जमलं पाहिजे, भरकटून न जायला पाहिजे. आणि असं जर झालं तरच तुम्ही संसारात यशस्वी व्हाल. म्हणून मन तुमचं ईश्वराच्या ठिकाणी पाहिजे, संसारात नको. देहानं राहा संसार, पण मनानं ईश्वरात जोडा. वाटेच्या वाटसरूसारखं, वाटेच्या वाटसरूच्या अपेक्षा फार माफक असतात. तो कुठे गुंतत नाही. आणि तसंच पाहिजे, कारण जीवन क्षण बंबुरे, पाण्याचा बुडबुडा आहे. म्हणून घराला धर्मशाळा माना. जसा तो पथिक वाटसरू काही क्षणापुरता त्या धर्मशाळेत राहतो, तसे तुम्ही काही क्षणापुरती या संसारात राहणार आहे, ते लक्षात ठेवा. आणि म्हणून हा मृगजलाप्रमाणे आहे संसार. मृगजलापासून जसं खरं सुख मिळत नाही, तसं खऱ्या संसारापासून सुख मिळतच नाही हो. संसारामध्ये सगळीकडे दुःखच दुःख आहे, कोणी सुखी नाही. पण हा भ्रम आहे, आमची माया आहे की आम्ही या संसाराला सुख मानतो, त्या संसारामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. पण संसारात कधीच सुख नाही आहे. जो जो तुम्हाला दिसेल तो सगळा दुःखी आहे. कबीरदाजी म्हटले, जो देखे वो दुखियारा. जसं मृगजल सुख देत नाही, दुःख देतं, तसं संसार दुःख देतो. एकदा एक साधू महाशय, त्यांचं उठणं बसणं मारुतीच्या देवळात होतं. भिक्षा मागावी, उपासना करावी, भजन नामस्मरण चिंतन करू, ते मस्त काळ घालत होते. एकदा एक सावकार त्या दर्शनाला मंदिरात आल्यानंतर त्या सावकाराचं वैभव त्यांनी पाहिलं. नोकर चाकर, गाड्या वगैरे, नातू सुना पंतू, सगळा थाट पाहून त्या ब्रह्मचारी साधूला असं वाटलं की गृहस्थाश्रम उत्तम आहे, काय नशिबान हा सावकार हो, फारच सुखी हा. म्हणून त्यांनी सावकाराला प्रश्न विचारला. सावकाराने सांगितलं, छे मी कसला सुखी हो म्हणले. माझ्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, सारं ऐश्वर आहे, पण मला मुलं बाळ नाहीत हो. हे माझी मुलं नाहीत, हे बहिणीचे मुलं बाळ आहेत, हे नातूपंतू माझे नाहीत. संपत्ती आहे, धन आहे, सगळे माझ्याकडे, पैसा असल्यामुळे हे माझ्याजवळ राहतात, पण मी खरा दुःखी आहे, कारण मला पुत्र नाही. आणि पुत्राला स्वर्गात जागा नाही म्हणाली, मुक्ती नाही म्हणाली. याचं मला दुःख आहे. म्हणजे माझ्यापेक्षा गावातला पाटील बघा, संपत्ती आहे, सत्ता आहे, सगळे 4 मुलं आहेत म्हणजे त्याला. मग या साधून जाऊन त्या श्रीमंत पाटलाची भेट घेऊन त्याला विचारलं, तर त्यांनी सांगितलं की मी सुखी नाही म्हणाले. कसला सुखी म्हणले? श्रीमंत आहे, पैसा आहे म्हणाले, 4 मुलं आहेत, पण 4ही मुलं मूर्ख आहेत आणि देशनी आहेत म्हणले. एका जवळ विद्या नाही, शिक्षण नाही, मूढमती आहेत, आणि म्हणून म्हणले मी फार दुःखी आहे म्हणले, अज्ञानी आहेत म्हणजे सगळे. जगात म्हणाले माझं मत आहे की विद्वत्तेशिवाय मान नाही म्हणले. अशा अज्ञानी मूर्ख मूढ मुलं देऊन उपयोग नाही. एखादा तरी मुलगा विद्वान पंडित हवा होता म्हणे. आपल्या गावामध्ये एक पंडित आहेत म्हणे, बघा त्याची 4 मुलं कसे विद्वान आहेत, कसे ज्ञानी आहेत म्हणले, आणि तो खरा सुखी आहे. म्हणून या साधू महाराजांनी त्या पंडिताची भेट घेतलं. पंडित म्हणलं, मी कसलं सुखी हो म्हणले. हाडाची काडं करून एवढी आम्ही विद्या प्राप्त केली, मुलं पंडित केले, मुलं शिकवले, मुलांना ज्ञानी केलं, पण साधं पोटापुरतं मिळत नाही या गावामध्ये आम्हाला म्हणाले. आणि म्हणले, कोरी तारीफ से पेट नाही भरता म्हणले, नुसत्या तारीफनं पोट भरत नाही म्हणले, आणि म्हणून म्हणले मी खरा दुःखी म्हणले. विद्वत्तेप्रमाणे कमाई नाही, उत्पन्न मिळत नाही, खायला मिळत नाही म्हणजे 2-2 दिवसांचे फाके पडतात म्हणून मी दुःखी आहे. माझ्यापेक्षा म्हणले गावातला पुढारी पहा म्हणले, सुखी म्हणले, सत्ता संपत्ती मुलं बाळ सगळं काही म्हणले. मग ते ब्रह्मचारी साधूंनी त्या पुढाऱ्याची भेट घेतल्यानंतर पुढारी म्हणले, कसला मी सुखी हो म्हणले. लोकांना वाटतं म्हणले, पण ते खरं नाही, कारण माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे, मुलं बाळ सगळं माझ्याकडे आहे, पुढारी पण माझ्याकडे आहे,
पण पुढारी पण हे सांभाळणं फार अवघड आहे म्हणले. त्यासाठी फार यातायात करावं लागते म्हणले, तारेवरची कसरत करावी लागते म्हणले. अहो एवढे विरोधक म्हणले, केव्हा म्हणले निंदा करतील सांगता येत नाही म्हणले. आणि निंदेचं कधी कधी तर एवढं मला दुःख होतं म्हणले की काय सांगा तुम्हाला. म्हणून खऱ्या सुखी माणसाचा जर तुम्हाला पाहिजे असेल, त्याचा सदरा आणि खरा सुखी माणूस तुम्हाला सांग हवा असेल, तर मी तुम्हाला सांगतो त्यांची भेट घ्या. ते म्हणले कोण? म्हणले अमक्या अमक्या गावामध्ये एका मंदिरामध्ये एक साधूही म्हणाले. हा, तो गावाच्या देशीबाहेर राहतो म्हणजे ब्रह्मचारी साधू म्हणाले. भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, देवाची पूजा करतो, भजन कीर्तन आनंदात जीवन करतो घालतो म्हणले. पैशाची धनाचा कशाचाही त्याने संग्रह केला नाही. तो संग्रह करतो फक्त नामस्मरणाचा. आणि रामनामाच्या मस्तीमध्ये मस्त तो आयुष्य जगतो म्हणले. तो साधू खरा सुखी म्हणले, बाकी कोणी नाही. ब्रह्मचार्याच्या लक्षात आलं की हे वर्णन आपलंच आहे. धन दौलत बायका मुलं हे नावलौकिक यानं आपल्याला प्रपंचात आनंद होईल असं वाटतं, पण मुळीच होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवभरी होऊ नको. संसारात कुठंच सुख नाही हो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार खरंच फार दुःखी आहे. हे सगळं मृगजलाप्रमाणे म्हणाले. आणि म्हणून संसार हा स्वप्नासारखा अनुभव आहे. जसं स्वप्न खरं नाही तसं संसार खरं नाही. स्वप्न खोटे, संसार खोटा आहे. आणि म्हणून स्वप्नाप्रमाणे मानावं, कहाणीप्रमाणे. जशी कहाणी खरी नसती ना, कहाणीमध्ये सगळं खोटंच असतं, तसं या संसारामध्ये सगळं खोटं आहे बघा. कहाणीमध्ये बरेचदा आपण लहान मुलांना कथा सांगताना जंगल असते, वाघोबा असतो, नागोबा असतो, वगैरे वगैरे सगळं असतं. नाही, कथेमध्ये सुख आहे का नाही, तसं संसारात सुख नाही हो. एकदा एका गृहस्थाच्या मागे वाघ लागला. पळत पळत त्यानं वाघ लागल्यावर विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीत उडी मारता मारता त्यानं काय केलं, विहीर फार खोल होती म्हणून त्या विहिरीच्या बांध्यावरती एक वटवृक्षात झाड होतं. त्याने त्या वाघाच्या याच्यातून वाचण्यासाठी विहिरीतही प्राण जाऊन पडलो तर मरतो म्हणून त्यानं पटकन काय केलं की त्याच्या बुद्धी आली, डोक्यात आलं. आणि आल्यावर त्यानं त्या वडांच्या पारंब्याला धरलं आणि लटकला विहिरीत. आता लटकल्यानंतर त्यानं काही क्षणात खाली पाहिलं तर त्याला एवढा मोठा भुजंग दिसला. अरे बापरे म्हणला, बरं झालं म्हणला, मी जर त्यात उडी मारली असती तर वाघाच्या तावडीतून सुटलो असतो आणि भुजंगानं मला दंश केला असता, मेलो असतो म्हणले. एका निमित्तानं बरं झालं म्हणले मी या पारंब्याला धरलं. आणि पारंब्याला धरल्यानंतर अचानक त्या पारंब्या हल्ल्याबरोबर त्याच्यावरती एक मधमाशांचं मोळ होतं. त्या मधमाशांचं चावणं सुरू झालं त्याला. आणि अशा रीतीनं तो त्या वाघाच्या तावडीतून सुटला आणि खाली नागाच्या तावडीतून सुटला. पण त्याला त्या मधमाशा खूप चावू लागल्या. चावता चावता तो विचार करू लागला की खाली उडी मारावी तर भुजंग नागोबा, आणि मागे परत जावं तर वाघोबा. मागे वाघोबा, पुढे नागोबा म्हणले. वरतून पाहत होतो ते सगळं त्या माशांचं चावणं. असं त्यानं ते दुःख पाहिलं. त्यानं विचार केला की संसारात असायचे सुखच नाही हो. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. अशा माशा चावत असताना अचानक वरच्या त्या मधाचा एक थेंब आला, नाकावर नाकाहून जिभेवर पडला आणि त्याला खूप गोड वाटलं. संसार असा आहे बघा, एक धागा सुखाचा, एक थेंब फक्त सुखाचा, पण बाकी सगळं दुःखाचं आहे. हाताला धरलेले, पुढे नाग आहे, मागे वाघ आहे, आणि त्या माशा सारख्या चावत राहतात बघा. म्हणून हा संसार अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. संसार ब्रह्मरूप व्हावा, तो सुखमय व्हावा, आणि तो सुखमय ब्रह्म होण्यासाठी आपण संसारामध्ये, या दुःखी संसारात राहून त्या जगदंबेची साधना उपासना करावी, म्हणजे तो सुखी होता. संसार चित्रासारखा आहे. चित्रातला वाघ खरा नसतो, चित्राची शिंगसेनी खरी नसती, तसं संसारात तर सगळं खोटं आहे बघा. आणि संसारामध्ये आसक्ती नसावी. आसक्ती असेल की तुम्ही बंधनात पडले. आणि संसाराबद्दलची अनासक्ती म्हणजे वैराग्य. या सगळ्या जनकाला वैराग्य आले होतं.
अंबरीश राजाला वैराग्य होतं, म्हणजे संसारात ते राहून संसाराबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नव्हती. आणि म्हणून एखाद्या ज्या गृहस्थाश्रमाला संसाराची आसक्ती नसती, पण संन्यास घेऊन संन्याशांनी आसक्ती सोडली नसती ना. आणि म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी गृहस्थ आश्रमी बरा, कोणापेक्षा? संन्यासापेक्षा. आसक्ती नसलेला गृहस्थाश्रमी संन्यासापेक्षा श्रेष्ठ. आणि म्हणून नाथ महाराजांनी एक दृष्टांत सांगितलेला की एक संन्यासी रोज गंगेला स्नानाला जात होता. तो आज गंगेला स्नानाला आला आणि त्याने तिथे पडलेली एक 5 ग्रामची सोन्याची मुद्रिका पाहिली, अंगठी. ती अंगठी उचलण्याकरता आली, तो संन्यासी वाकला. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की अरे, आपण तर सर्व संघ परित्याग केलेला आहे, आपल्याला ही अंगठी घेता येणार नाही, अंगठीचा उपयोग काय? मग तो तिथेच थांबला. किती तास? 2 तास थांबला. तेवढ्यात तिकडनं एक धुण्याचं गाठोड घेऊन एक परीट येऊ लागला, धोबी. त्या परीटाला तो दुरून चालला होता नदीत. त्यानं बोलवलं, इकडे मी आज म्हणजे तुझं कल्याण करणार आहे. परीटाला आनंद झाला. म्हणले, चला महाराज, काहीतरी चांगला आशीर्वाद द्या. म्हणले, हे बघ म्हणले, तुझं मी कायमचं दारिद्र्य नसतं करणार आहे. म्हणले, काय करणार आहे? म्हणले, ही सोन्याची अंगठी घेऊन जा. तो म्हणला, महाराज, ही अंगठी तुम्ही केव्हा पाहिली? 2 तासापासून पाहतो म्हणे, मी 2 तासापूर्वी पाहिली. तेव्हा तो परीट म्हणाला, महाराज, मी ही अंगठी 2 दिवस झाले रोज पाहतो म्हणाले, येता जाता म्हणे, पण माझी नाही, तुम्ही घेऊ कशाला? आता सांगा, खरा संन्यासी कोण? ज्याने सर्वस्वाचा त्याग केला तो खरा संन्यासी. म्हणून असे गृहस्थाश्रमी राहून सर्व संघ परित्याग करता आला पाहिजे आणि त्याच्याकरता मनाची तयारी व्हायला पाहिजे. शुकाचार्यांना व्यासाने गृहस्थाश्रमाबद्दल एवढी माहिती सांगितली, महती सांगितली, अनेक उदाहरण देऊन पटवून दिलं, पण तरी त्यांच्या मनाची तयारी होईना. त्यांनी सांगितलं की संसार दुःखदायक आहे, मी त्याचा स्वीकार करणारच नाही. एखाद्या जाळ्याप्रमाणे म्हणाले. अहो, या संसारात कोण सुखी? म्हणाले, त्रैलोक्याचं वैभव मिळून इंद्रिय दुःखी आहे. मग या संसारात कोण सुखी असणार आहे? म्हणे तो इंद्रिय म्हणे कोणाच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणतो. ब्रह्मदेव सुखी नाही, विष्णूही सुखी नाही. आणि म्हणून मला या संसाराची आवड नाही. मला वेदशास्त्राचा अभ्यास करून देखील त्या वेदांती या लोकांना देखील धनिकाची खोटी तारीफ करावं लागते. जाया, पुत्र, पौत्र याचं पालन पोषण करण्यासाठी माणसाला किती कष्ट करावं लागतात, सहन करावं लागतं. आणि म्हणून मला संसाराबद्दल आवडच नाही म्हणाले. म्हणून तो पित्याला उद्देशून म्हणाला की बाबा, तुम्ही एवढे शोकमग्न होऊ नका, उलट मला चांगलं मार्गदर्शन करावं, मला ज्ञानोपदेश करा, मला जाग करा, म्हणजे या संसारातून मी मुक्त होईल म्हणाले. मी बद्ध झालोय म्हणाले, माझी बुद्धी काम करत नाही. तेव्हा व्यास म्हणाले, हे पुत्रा, मी रचलेलं देवी भागवत पुराण तू पठण कर, तुझ्या शंकाचं सगळं निरसन होईल. हे पुराण फार विस्तृत नाही म्हणाले, ज्याच्यामध्ये फक्त 12 स्कंद आहेत म्हणे, आणि 5 लक्षणांनी युक्त असं हे पुराण आहे म्हणे, जे जगताचं कल्याण करणार आहे ते तू श्रवण कर म्हणे. आणि जगात सत्य काय, मिथ्या काय हे तुला समजेल म्हणे. बालरूप असलेला विष्णूला जे पत्रावर होते त्यांना अर्धा श्लोक जगदंबेने सांगितलं, अर्धा श्लोक सांगून हे तत्वज्ञान वर्णन केले. तो ग्रंथ तू वाच म्हणाले. आणि लक्षात ठेव म्हणजे की
पूर्वी जेव्हा जगाचं उत्पत्ती प्रलय झाला आणि त्या प्रलयामधून पुन्हा विष्णू भगवंत ज्यावेळेस त्या वटवृक्षावर होते, त्यावेळेस ही आदिमायादी शक्तीनं त्यांना हे तत्त्वज्ञान सांगितलं की मी तुला उत्पन्न करते. या ब्रह्मांडाची नायक प्रमुख मीच आहे. मीच ब्रह्मदेवाला उत्पन्न करते, मीच शंकराला उत्पन्न करते. आणि अशा रीतीनं मी तुमच्या सर्वांच्या हृदयात सदैव राहते. असं हे संपूर्ण दिव्य भागवत व्यासाने थोडक्यात त्या शुकाचार्यांना ऐकवलं. शुकाचार्यांनी ते ऐकल्यानंतर व्यासाने पाहिलं की शुकाचार्य काहीतरी चिंतितच आहेत, त्यांचं मन व्यग्र आहे. ते म्हणे, तू नेहमी चिंतित दिसतो रे म्हणले शुका. मी पिता जिवंत असताना तू दुःख का करतो? माझं एक मत आहे, तू माझी इच्छा तू ऐक. तू जनकाकडे जा म्हणे. तू मिथिला नगरीला जाऊन काही काळ राहा. जनक हा सत्याचा सागर आहे, धर्मात्मा आहे, तो विदेही भूपती आहे. आणि त्याच्या सहवास राहिल्यानंतर तुझा मोह नाहीसा होईल. म्हणून तू तिथे जाण काही काळ राहा. तुझ्या संशयाची निवृत्ती होईल म्हणले. वर्णाश्रम धर्माविषयी तू त्याला प्रश्न कर, कारण तो राजा असून जीवनमुक्त आहे, तो विदेही आहे, त्याची मती शुद्ध आहे. शुक म्हणाले, राजा आहे म्हणले, हो, आणि जीवनमुक्त, हे कसं काय म्हणले? आणि विदेही? अहो, राज्य करणारा जनक हा विदेही कसा असेल बाबा? माझ्या मनामध्ये हा संशय निर्माण होत आहे. तेव्हा खरंच जर तुम्ही सांगत असताल तर माझ्या मनात इच्छा निर्माण झाली, तो राजा असून विदेही कसा आहे, जाऊन पाहावंच. उदकात राहून कोरडा राहणारा कमलदाराप्रमाणे संसारात राहून आली तर कसा राहील? ठीक आहे म्हणले, मी मिथिला नगरीला जातो. आणि विदेही राजा कसा आहे त्याच्या विदेही देशाचंही अवलोकन करतो. मग व्यासाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद व्यासांना 3 प्रदक्षिणा घालून ते निघाले. जाताना अनेक देश फिरले, अनेक वन पाहत 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 ते रौग, पाशुपत, शौर, वैष्णव हे प्रदेश बघत बघत 2 वर्षामध्ये ते मेरू पर्वतावर पोहोचले. आणि तिथून 1 वर्षानंतर ते हिमालयात पोहोचले. आणि हिमालयातून ते मिथिला नगरीत आले. मिथिला नगरीत आल्याबरोबर द्वारपालाने त्यांना रोखलं. त्यांनी सांगितलं, शुकाचार्य काहीच बोलले नाही, नुसते उभे राहिले. राजाच्या आदेशावरून तुमची आम्ही चौकशी करत होतो. तुझं नाव काय, तुझं कुळ काय, तुझं शील काय, तुझं काम काय, तू कशासाठी या नगरीमध्ये प्रवेश करतो, या सर्व प्रश्नाचे तू आम्हाला उत्तर दे. असे अनेक प्रश्न विचारले. आणि अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्यांची परीक्षा पण घेतली. आणि मग या जनकाच्या लक्षात आले की हे द्वारपाल देखील अत्यंत विद्वान आहेत, ज्ञानी आहेत. त्यांनी सगळे वेदांतातील आणि आध्यात्मिक प्रश्न विचारले. द्वारपालांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर योग्य स्वरूपात या जनकराजाने दिलं. शुकाचार्यांनी दिलं. द्वारपालांच्या प्रश्नाचं उत्तर. द्वारपालांच्या प्रश्नाचं उत्तर ही योग्य रीतीने दिल्यानंतर त्या द्वारपालांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जनक नगरीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला. आणि तिथून मग त्या द्वारपालांनी त्या शुकाचार्यांना पुढच्या चौकात, ज्याचं नाव होतं रमणीय चौक, या चौकामध्ये आणून सोडलं. आता हा चौक म्हणजे नुसता माया बाजार होता. सगळे विषय होते तिथं. राग, द्वेष, क्रोध, मोह यांनी व्याप्त असणारे लोक तिथं होते. वादविवाद चालला होता. तो माया जाण, तो माया बाजार तिथे पाहत पाहत, पण तिथं मात्र शुकाचार्याचं मन अजिबात विचलित झालं नाही बघा. तो मायावाद जाल पाहत असताना देखील हे सर्व पाहत पाहत शुकाचार्य राजमंदिराकडे आले. आणि शुक त्या राजप्रसादाजवळ आल्यावर द्वारपालाने त्यांना अडवलं. म्हणजे या विषयातून ते विचलित झाले नाही. बरं, यांच्यावरती सर्व द्वारपालांची नजर होती की हा या माया बाजारात फसतो का.
फसला नाही तर जनकाच्या दरबारात प्रवेश नाही तर नाही, पण तो तिथं फसला नाही. मग काही वेळाने तिथं अमात्य आले आणि अमात्य आल्यानंतर त्यांनी शुकांना नम्रतापूर्वक नमस्कार करून राजवाड्याच्या दुसऱ्या चौकात नेलं. त्या चौकामध्ये गेल्यानंतर तिथं अत्यंत रमणीय उपवन होतं, सुंदर बाग होती. फुलांनी लतांनी बहरले होते, सुंदर सुंदर पक्ष्यांचे थवे होते, रंगीबेरंगी पक्षी होते. त्या रमणीय बागेमध्ये सेवा करणाऱ्या ज्या होत्या स्त्रिया, त्यातल्या त्या गानशास्त्रात निपुण होत्या, म्हणजे गानसम्राज्ञी होत्या, कामशास्त्रात प्रवीण होत्या, म्हणजे त्या वारांगणा होत्या. आणि अशा स्त्रिया त्या शुकाचार्याच्या सेवेला तिथं हजर होत्या. शुकानं तिथंच थांबायला सांगितलं त्या अमात्याने. म्हणजे ही त्यांची कसोटी, ही परीक्षा होती. पहिल्या कसोटीत ते पहिली कसोटी पाहिली, प्रश्न उत्तर विचारल्यानंतर अत्यंत उत्तम रीतीनं शुकानं उत्तर दिले, हा ज्ञानीचा. दुसरी कसोटी पाहिली, त्या दुसऱ्या चौकात आणल्यानंतर तिथं सगळा विषय बाजार होता. विषय बाजारात शुकाचार्य अडकले नाही, त्या कसोटीत 5 जण राहतात. तिसरी कसोटी त्यांना पाठवली, उपवनात पाठवलं, जिथं वारांगणा होत्या, जिथं गान सम्राज्ञी होत्या. आणि अशा स्त्रियांच्या हातून त्यांची तिथं शुश्रूषा चालली होती. आणि अतिथी त्या ठिकाणी त्यांना निवास व्यवस्था केली होती. त्यांचं विधिवत त्या स्त्रियांनी पूजन केलं. आणि अशा रीतीनं त्या मदनविव्हल स्त्रियांनी शुकाला अंतपुरात नेलं, रमणीय वनात नेलं. परंतु त्याबरोबर त्या स्त्रिया सामान्य होत्या, रूपवान होत्या. त्या स्त्रियांनी शुकाचार्याला खूप मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण शुकाचार्य बिलकुल मोहित झाले नाही. जितेंद्रिय असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे, त्या स्त्रियांकडे मातृभावानेच पाहिलं. आणि मातृभावाने पाहून ते अर्धा प्रहरच बसल्याच त्यांनी निद्रा घेतली. आणि बाकीचा सारा रात्र त्यांनी नामस्मरणात चिंतनात घालवले, झोपलेच नाहीत. त्यामुळे त्या स्त्रियांनी पाहिलं की हा सर्व संघ परित्याग केलेला आहे. आणि मग यानंतर त्याला जनक राजाकडे त्या राजप्रसादामध्ये प्रवेश मिळणार, पाठवलं, जा. बारविनाने विचारलं, द्वारपाळाने, कोण आहे? म्हणाले, मी शुक आहे, आत येऊ का? ते म्हणाले, तुम्ही बरोबर काय आणलं ते सोडून घ्या. हातात कमंडल होतं, दिलं सोडून. परत विचारलं, कोण? म्हणले, मी शुक, आत येऊ का? नाही म्हणले, तुमच्या जवळ काय आहे ते सोडा आणि मग या. कृष्णाजीन होतं ते दिलं सोडून. कोण? म्हणले, मी शुक, तुमच्या जवळ काय आहे ते सोडल्याशिवाय तुम्हाला प्रवेश नाही. हातात दंड होता, तोही दिला सोडून. परत विचार, आता हातात काहीच नाही, कमंडलू नाही, कृष्णाजीन नाही, दंड नाही, काही नाही, फक्त कमरेला लंगोटी होती. कोण? म्हणले, मी शुक. म्हणले, तुमच्याजवळ काय ते सोडून आल्याशिवाय तुम्हाला परवानगी नाही, असं म्हणतात. त्यांनी लंगोटी सोडली, आता काहीच जवळ नाही. परत विचारलं, मी शुक, आत येऊ शकतो का? म्हणले, तुमच्याजवळ आहे ते सोडा मग या. आता विचार केला, कमंडोलू नाही, कृष्णाजी नाही, दंड नाही, लंगोटी नाही. आणि मग लक्षात आलं की मी माझा अजून मीपणा सोडलेला नाही. तो मीपणा सोडला आणि फक्त विचारलं की या देहाला शुक म्हणतात, या देहाला विधेय नगरी, जनकाच्या नगरीत प्रवेश करण्याची अनुमती मिळेल का? आता ह्या परिपूर्ण कसोटीला तो उतरल्यामुळे द्वारपालाने, तो महाज्ञानी होता, त्याने शुकाचार्याला आत येण्याची परवानगी दिली. मग जनकराजाने त्यांची पाद्यपूजा केली वगैरे वगैरे. सगळ्या कसोटीमध्ये शुकाचार्य जे ते उत्तीर्ण झाले होते. मीपणाचा त्याग पण केला होता. आणि अशा रीतीनं त्यांनी त्या विधेय नगरीमध्ये पाहिलं तर सगळे लोक शम दम सुख दुःख सहन करणारे स्वधर्माचरणी होते, सत्यप्रिय होते, प्राणीमात्र दया करणारे होते, निषिद्ध कर्माचं त्याग करणारे होते, आणि सदैव संसारामध्ये न राहता ईश्वराचं चिंतन करणारे होते. आणि त्यांनी पाहिलं की संसारात राहूनही जनकासारखे हे सगळे विधी आहेत. आधी मनात विचार आला की हे मुक्त कसे असतील, पण जेव्हा त्यांनी पाहिले की कोणाला अभिलाषा नाही, कोणाला उन्माद नाही, कोणाला गर्व नाही, कोणाच्या मनामध्ये विषय बुद्धी नाही, कोणाला विषय भोगाची आवड नाही, कोणी मदयुक्त नाही, कोणाला क्रोध नाही, लोभ नाही, असे सगळे लोक त्यांनी तिथं पाहिले. स्वतःच्या धर्माचं आचरण करणारे,
तेजस्वी पुरुष पाहिले, कीर्तिवान पुरुष पाहिले, ज्यांच्याकडे यश आहे, ऐश्वर संपन्न असे लोक त्यांनी शुकाचार्य तिथं पाहिले. बरं, ते कोणी फळाची अपेक्षा कोणी करत नव्हते. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणारे होते, आणि कर्म करून ते सगळे भगवंताला ते कर्म अर्पण करणारे होते. असे त्या विदेही नगरीमधले लोक होते, जे शास्त्रातील तत्वाप्रमाणे आचरण करणारे होते, परमेश्वरात श्रद्धा ठेवणारे होते, आणि सात्विक कर्म करणारे होते. ते उपासक होते, ज्यांनी अंतःकरणातून ज्यांच्या अंतःकरणातून तम रज सत्व गुण त्यांना जिंकले होते, आणि ते सगळे सत्वगुणीच होते. बघा, शुद्ध सत्वगुण. त्यांनी पाहिलं सगळे लोक या ठिकाणचे विधेय असून योगात निष्णात आणि चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करणारे. म्हणजे शुकाचार्याला सगळे लोक तिथं मुमुक्षुत दिसले, आणि या सर्व बुद्धिमान नागरिकांची ती अवस्था त्यांनी पाहिली की यांची आसक्ती त्यांच्यामध्ये नाही. आणि मग आसक्ती नाही म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ते फिरत असताना त्यांनी पाहिलं की या विधेय नगरीचे लोक खरंच विधेय अवस्थेत आहेत. आणि त्यांना जे कथा कळले की त्यांनी पाहिलं की याज्ञवल्क्य ऋषीनं म्हणले या विधेय जनकाचं दर्शन घडवलं. कथा त्यांना ऐकली त्यांनी तिथे की एकदा याज्ञवल्क्य ऋषी मिथिला नगरीमध्ये ज्ञानसत्र करत असताना जनक राजासमोर बसले होते. एकाग्रतेने ती कथा श्रवण करत होते. अन्य ऋषी होती बाकीचे. पण या ऋषींच्या मनात एक विचार निर्माण झाला की याज्ञवल्क्य ऋषी फक्त राजाकडे पाहून ज्ञानदान करत आहेत, आपल्याकडे पाहत नाही. कदाचित राजाकडून यांना जास्त प्राप्ती होणार असेल असे मनामध्ये त्यांच्या शंका आली. आणि ती शंका आल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषीला अंतर्ज्ञानाने ते कळलं, आणि याज्ञवल्क्य ऋषीनं त्या श्रोत्यांची परीक्षा घेण्यासाठी एकदम मिथिला नगरीला मायावी आग लावली. सगळीकडे आग दिसली, आणि मग त्या आगीतून आपलं घरातलं सामान वाचवण्यासाठी हे सगळे ऋषीमुनी पळाले. अहो, मिथिला नगरी जळाली, पळा 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 पळा, राजा नगरी पेटली, अग्निशामक दल मागवा, वगैरे वगैरे, पळा पळा. त्यावेळी राजा म्हणाला, मिथिलायाम प्रति दग्धायाम न मेह दहती किंचनम. जे जळतं ते माझं नाही म्हणले, माझं काहीच जळत नाही असं म्हणून राजानं ते श्रवण ऐकलं. ते त्या ज्ञानयज्ञापासून किंचितही ढळले नाही असा राजा जनक. हे सगळं यांनी स्वतः शुकाचार्याने अनुभवलं. आणि शुकाचार्य फार स्पष्ट वक्ते होते. स्पष्ट वक्ते असल्यामुळे त्यांनी आपल्या शंकाही सगळ्या स्पष्ट विचारल्या. आणि नंतरच मग जेव्हा मनाचं समाधान झालं तेव्हा त्यांनी गृहस्थाश्रम पाळला शुकाचार्याने. आणि म्हणून ह्या शंकाचं समाधान आपणही करून घ्यायला पाहिजे, आणि आपणही शुकाचार्यासारखं गृहस्थाश्रम पाळून विधेय अवस्था प्राप्त करून घ्यायला पाहिजे. या अमात्याला त्यांनी विचारल्यानंतर की सगळी विधी कशी हो. अहो म्हणले, अमात्य म्हणाले की एका साधूनं या विधेय नगरीत येऊन सावकाराची देखील म्हणले परीक्षा पाहिली होती. सावकार म्हणजे लक्ष्मीपती, श्रीमंत, सगळं सुख ऐश्वर वैभव असणारा करोडोपती असा लक्ष्मीचा पुत्र सावकार तोही विधेय होता म्हणा. आणि त्या साधूचा विश्वास बसेना. या साधूकडे एकदा एक या सावकाराचा पुत्र गेला. आश्रमात गेला. साधून त्याला विचारलं, कोण? तर म्हणले, मी निर्मोही म्हणे. निर्मोही? मोह नाही तुम्हाला? म्हणले, अजिबात नाही. कोणाचा पुत्र आहे? तर म्हणे, मी लक्ष्मीपती सावकाराचा पुत्र आहे म्हणे, आणि मी माझा पिता आहे अमोही आहे. तू निर्मोही, पिता अमोही, हां असं आहे का म्हणले. आणि माझी पत्नी म्हणले मोहरहित सरिता निर्मोही. अरे म्हणले, लक्ष्मीपती असून तुझे वडील जे आहे ते अमोही, तू एवढी सत्ता संपत्ती असताना निर्मोही, आणि तुझी पत्नी जी आहे ती मोहरहित सरिता, म्हणजे तुम्हाला कोणालाच मोह नाही? नाही म्हणले. मग एक काम कर म्हणे, तू आजच्या दिवस म्हणजे माझ्या आश्रमात राहा म्हणे, मी तुझ्या गावी जाऊन खरंच बोलतो ते सत्य का पाहून. म्हणून तो साधू आला. आणि साधू आल्यानंतर त्या सावकाराच्या दारातल्या रक्षकानं त्याला रोखलं. आणि रक्षकानं रोखल्यानंतर तो साधू त्या याला म्हणाला,
त्या रक्षकाला की माझ्या कुटीजवळ अरण्यामध्ये सावकाराच्या पुत्राला सिंहानं ठार केलं. रक्षक म्हणाला, ठार केलं? मग चिंता कसली करतात, करू द्या ना ठार, काय फरक पडायला म्हणले. अहो बडे बडे राजे आले न गेले, महाराजे आले गेले, ते काय कुठे स्थिरावले का? अहो जन्माला आलेला प्रत्येक प्राणी जाणारच आहे. अनेक राजे अनेक महाराजे आले गेले, त्याविने जग का ओसची पडले. अहो रामकृष्णही आले गेले, त्याविने जग का ओसच पडले. मग तुम्ही कशाला चिंता करता म्हणले. गेला तर गेला म्हणले, संपलं, त्याचा कार्यभार संपला, संपलं. आणि मला म्हणले सावकाराला भेटायचं, जा म्हणले, जा या रस्त्याने पुढे. सावकाराला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यात नोकरांनी भेटली. आता ह्याला आश्चर्य वाटलं, म्हणले या सावकाराचा हा रक्षक, म्हणले एवढी त्याची विधी अवस्था, त्याला काहीच वाटलं नाही सावकाराचा पुत्र मेला म्हणून. नोकरांनी भेटल्यानंतर मी कुठे चाललात, काय चाललात, तर म्हणले तो लक्ष्मीपुत्र आहे ना, म्हणले तुमचा मालक, तुमच्या मालकाचा मुलगा, म्हणले सिंहाने त्याला ठार केलं. ते म्हणले कोणाचा मालक, कोण कुणाचा मालक आहे म्हणली. नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी. माझा कोणी मालक नाही आणि मी कोणाची नोकर नाही. मी ब्रह्म, सावकार ब्रह्म, रक्षक ब्रह्म, तुम्ही ब्रह्म. एका निमित्तानं म्हणले इथे मी निष्काम कर्म करते, कर्मफळाची आशा करत नाही म्हणले. मी ब्रह्म आहे म्हणले, त्यामुळे मी काही कोणाची मालकीन नाही, मी काही माझं कोणी मालक नाही, मी कोणाची नोकर नाही. ह्याला आश्चर्य वाटलं की ही नोकरांनी देखील मायामोहाच्या पलीकडे. आणि मग त्याने त्या ठिकाणी